नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत एक नवीन पॉईंट जो आपण मागच्या वेळेसच डिस्कस केला होता जाताना, तो म्हणजे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. ओके, आपण खोली प्रॉपर्टीज सुरू केलेल्या होत्या. त्यामधला एक जो होता पॉईंट आपला वेपर प्रेशर लोअरिंग, हा आपण पार्ट कंप्लीट केलेला होता. आणि जाताना मागच्या लेसनला लास्टला आपण म्हटलं होतं की आपण नेक्स्ट जो आपला पिरियड असणार आहे त्यामध्ये नवीन प्रॉपर्टी शिकणार आहोत, ती म्हणजे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशनची. तर या अनुषंगाने आज आपण शिकतोय बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. आता बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय? आता आपण जर ढोबळमानाने जर असं विचारलं तर आन्सर एकच असतं आपलं, की असं टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला लिक्विड बॉईल होतं तो म्हणजे बॉइलिंग पॉईंट. बरोबर आहे की नाही? ढोबळमानाने ठीक वाटते व्याख्या, पण सायंटिफिकली जर आपण बघितलं तर ही व्याख्या तेवढी आपल्याला सोयीस्कर नाही आहे किंवा ती चांगली नाही आहे. आता सायंटिफिकमध्ये काय होणार आहे बघा. सोल्युशन जेव्हा आपण बॉईल करतो, सोल्युशन म्हणा, सॉल्व्हंट म्हणा, कुठलंही करा, लिक्विड जेव्हा आपण बॉईल करतो तेव्हा काय होतं, तर लिक्विड जेव्हा आपण बॉईल करतो तेव्हा त्या लिक्विडचे वेपर्स जे असतात ते बाहेर पडतात. बरोबर आहे की नाही? समजा एखादं कंटेनर घेतला आपण, समजा या कंटेनरमध्ये आपण एक लिक्विड घेतलं, कुठलंही घ्या म्हणा, ए नावाचं लिक्विड घेतलं आपण याला हीट केलं. याला हीट केल्यानंतर काय होणार आहे, तर हे जे आतली मॉलिक्युल्स आहेत हे काय होतील, डिस्टर्ब होतील. बरोबर आहे? आणि हे जे सरफेस मॉलिक्युल्स आहेत, आठवलं का फर्स्ट लेक्चर, हे सरफेसचे मॉलिक्युल्स काय करतात, व्हेपराइज होतात म्हणजे व्हेपर्स क्रिएट करतात. आणि हे व्हेपर्स क्रिएट करून वरतं. आता बॉइलिंग पॉईंटची एक्झॅक्ट डेफिनेशन जर आपल्याला बघायची असेल तर आपण हे असं म्हणू शकतो की द टेम्परेचर ॲट विच, आता हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स काय होतात, वेपराइज होतात. इथे काय करतात, ते क्रिएट वेपर प्रेशर क्रिएट करतात. वेपर्स काय करतात, वेपर प्रेशर क्रिएट करतात. तर आपण असं म्हणू शकतो, द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर of a solvent is equal to applied force. ओके, आता अप्लाइड जे प्रेशर असतं, फोर्स म्हणा, प्रेशर म्हणा, एकच आहे. अप्लाइड प्रेशर, द टेम्परेचर ॲट विच द वेपर प्रेशर इज इक्वल टू अप्लाइड प्रेशर. ओके, आता समजा जर आपण ओपन कंटेनर जर घेतलं, हे ओपन कंटेनर आहे, तर या ओपन कंटेनर मध्ये अप्लाइड प्रेशर कुठलं असते, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर असते. म्हणून आपण म्हणतो द टेम्परेचर ॲट विच द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन और सॉल्व्हंट इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज सेड टू बी बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट सबस्टन्स और दॅट लिक्विड, असं आपण म्हणतो. आता जेव्हा ही द टेम्परेचर at which vapor pressure is equal to applied pressure is called boiling. आता हे अप्लाइड जे प्रेशर असतं, हे प्रेशर ओपन कंटेनर मध्ये, ओपन आहे कंटेनर, ओपन आहे,
या ठिकाणी हे जे आपले प्रेशर असते किती असतं ॲटमॉस्फेरिक ATM 670 mm. 670 mm. तर जेव्हा हे वेपर प्रेशर जे इथून निघालेलं असतं या सोल्युशनच्या मॉलिक्युल्स मधून जे सरफेसचे मॉलिक्युल असतात या मॉलिक्युल मधनं जे वेपर प्रेशर क्रिएट होतं हे वेपर प्रेशर जेव्हा ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल येतं तेव्हा हे सोल्युशन बॉईल झालं असं आपण म्हणतो किंवा त्या टेम्परेचरच्या पॉइंटला आपण बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट सॉल्व्हंट असं आपण म्हणतो. आता असं लक्षात आलं की जेव्हा एखाद्या व्होलाटाईल सॉल्व्हंट मध्ये लक्षात ठेवा मी काय म्हणतोय एका व्होलाटाईल सॉल्व्हंट मध्ये एखादा नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर आपण ऍड केला तर त्या सोल्युशनचं जो बॉइलिंग पॉइंट असतो हा वाढलेला असतो. बघा 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 म्हणजे गमत पहा किती छान होत आहे. आपण एक सॉल्व्हंट घेतला जो कसा आहे व्होलाटाईल आहे म्हणजे जो वेपराइज होणार आहे व्होलाटाईल वेपराइजच होतात बरोबर आहे की. मग आपण त्यामध्ये एक नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला. आता हा नॉन व्होलाटाईल आहे हा तर तसाही वेपराइज होणार नाही. मग आपल्या लक्षात असं येतं की मग जो वेपराइज होणारच नाही आहे तर जो वेपराइज होणारा होता म्हणजे सॉल्व्हंट होणार होता म्हणजे त्या सॉल्व्हंटच बॉइलिंग पॉइंट जे असेल XYZ तेच बॉइलिंग पॉइंट या सोल्युशनचा असायला पाहिजे. कारण काय की तो जो सोल्यूट आपण त्या सॉल्व्हंट मध्ये टाकला होता तो वेपराइज होणारच नाही कारण तो नॉन व्होलाटाईल आहे. आणि असं असताना आपल्याला ही शंका आहे ना एकदम साहजिक आहे की मग त्यामध्ये जो कोणता एक सबस्टन्स आहे जो व्होलाटाईल आहे तो म्हणजे आपला सॉल्व्हंट याचंच बॉइलिंग पॉइंट म्हणजेच त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट. पण असं होत नाही असं होत नाही. हा बॉइलिंग पॉइंट वाढलेला असतो. हा बॉइलिंग पॉइंट काय असतो वाढलेला असतो आणि यालाच आपण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन असं म्हणतो. सॉरी यालाच आपण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन असं म्हणतो. आता थोडक्यात जर गंमत घ्यायची आली तर आपण एक काम करूया. आपण एक फिगर काढूया. फिगर मध्ये ही समजा y ऍक्सिस आहे आपली हिच्यावर आपलं काय असेल वेपर प्रेशर करेक्ट. हिच्यावर काय असेल आपलं वेपर प्रेशर आणि ही आपली x ऍक्सिस असेल हिच्यावर काय असेल आपलं टेम्परेचर. ओके हिच्यावर काय असेल आपलं टेम्परेचर. आता समजा आपण एखादं सोल्युशन घेतलं सॉल्व्हंट घेतला प्युअर सॉल्व्हंट घेतला व्होलाटाईल सॉल्व्हंट घेतला. प्युअर सॉल्व्हंट तो सुद्धा कसा व्होलाटाईल घेतला तर त्या सॉल्व्हंटला आपण हीट करत गेलो ऑब्विसली टेम्परेचर काय होणार आहे वाढत जाणार आहे. ते असं 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 वाढत जाईल. ओके जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल वेपर प्रेशर सुद्धा वाढत जाईल कारण वेपर्स त्याचे वरती येत जातील तर वेपर प्रेशर सुद्धा काय होणार आहे वाढणार आहे. मग आपण समजा आपण इथनं सुरू केलं आणि ती कर्व मग अशी करता 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 कर्व करेक्ट. या ठिकाणी समजा आपण इथे असं पकडूया की हे म्हणजे आपलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे 760 mm. तरी आपण याला असं एक समोर घेऊन गेलं ही कर्व या पार्टला कुठे ना कुठे टच होणार आहे करेक्ट. इथे टच ही कशाची आहे सॉल्व्हंट. ही कशाची आहे सॉल्व्हंटची. ओके आता या सॉल्व्हंट मध्ये आपण काय केलं एक नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला बरोबर.
आता जेव्हा आपण एक नॉन व्होलाटाईल सोल्यूट त्यामध्ये ऍड केला, आता नॉन व्होलाटाईल आहे हा, तो वेपोराइज होणारच नाही, हा असाच बसला जाईल. आणि हा जेव्हा बसेल तेव्हा हा आपल्या सोबत 2-4 बाकीचे जे असतील सॉल्व्हंटचे काही मॉलिक्यूल यांना घेऊन बसेल. तुम्ही नका जाऊ रे बा, मी जात नाही, तुम्ही नका जाऊ, असं काहीतरी याचं काम होईल. म्हणजे काय होईल की जे सॉल्व्हंट इथे या ठिकाणी ज्याचं वेपर प्रेशर या ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल आलं होतं, आता जेव्हा आपण सोल्यूट टाकलं तेव्हा हा हळूहळू 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 असा गेला 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 आणि या ठिकाणी यांनी काय केलं, क्रॉस केलं. म्हणजे हा इथून जर आपण एक परपेंडिक्युलर काढला, परपेंडिक्युलर एक लक्षात ठेवा, स्केल नाही आहे, सरळ लाईन येत नाही आहे, बट इट्स कन्सिडर्ड टू बी अ परपेंडिक्युलर. दिस इज ऑल्सो अ परपेंडिक्युलर. सॉरी, this curve is for solution. This curve is for solution and this is for solvent, pure solvent. It is a completely volatile substance and this is a solution of volatile solvent and non-volatile solute. And non-volatile solute. याचा टेम्परेचरला आपण असं म्हणूया T0B आणि याला आपण म्हणूया TB. आपण काय म्हणूया, TB. यांच्यातला जो काय डिफरन्स असतो, द डिफरन्स बिटवीन दिस टू T0B and TB is said to be boiling point elevation, and here TB is greater than T0B. TB is greater than T0B. So this delta difference is said to be what? TB minus T naught. TB minus T naught B. Now, as the difference between these two vapor pressure increases, केव्हा होईल, जेव्हा टेम्परेचर आणि वेपर प्रेशर हे इन्क्रीज झालेले असतील. आणि म्हणून आपण याचं जे इक्वेशन आहे हे प्रिडिक्ट असं करू शकतो की डेल्टा P इज इक्वल टू x2 इंटू P नॉट 1. डेल्टा P इज इक्वल टू x2 इंटू P नॉट 1. आता ही कर्व, आता तुम्ही जर हे पाहाल तर हा झाला बॉइलिंग पॉइंट, हा बॉइलिंग पॉइंट आहे, हा कशाचा आहे, प्युअर सॉल्व्हंटचा. हा कशाचा आहे, प्युअर सॉल्व्हंटचा. आणि हा जो आहे पॉइंट, हा पॉइंट कशाचा आहे, सोल्युशनचा. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट, म्हणजे जेव्हा नॉन व्होलाटाईल सोल्यूट आपण एखाद्या व्होलाटाईल सॉल्व्हंट मध्ये टाकतो तेव्हा त्याचं टेम्परेचर काय होतं, म्हणजे बॉइलिंग पॉइंट काय होतं, त्याचा वाढते. आता नॉन व्होलाटाईल टाकलं म्हणजेच काय, आपण एखादी त्यात इम्प्युरिटी, म्हणून आपण असं म्हणत असतो की जेव्हा सोल्युशन मध्ये इम्प्युरिटी टाकलेली असते तेव्हा त्या सोल्युशन मध्ये त्याचा बॉइलिंग पॉइंट काय होतो, हा वाढत गेलेला असतो. आणि म्हणून इथे आपल्याला सॉल्व्हंटची कर्व ही थोडी वर दिसते. समजा याला आपण AB असं नाव दिलं सॉल्व्हंटला आणि सोल्युशनला CD जर नाव दिलं तर वी ऑलवेज सी दॅट द कर्व CD इज ऑलवेज बी लोअर दॅन दॅट ऑफ द कर्व AB. ओके, तो अगले पार्ट में हम इसका आगे का जो पार्ट है वो उसको हम लर्न करेंगे. थैंक यू.